जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्री दासबोध दशक पंचदश आत्मदशक नाम समास षष्ठ. श्रीराम पितापासून कृष्ण झाले, भूमंडळी विस्तारले, तेने विन उमजले, हे तो घडेना. आहे तरी स्वल्प लक्षण, सर्वत्रांची साठवण, अगम आणि उत्तम गुण तेथेची असती. महिसूत सरसाविला, सरसावून द्विधा केला, उभयंता मिळून चालिला कार्यभाग. श्वेता श्वेतास गाठी पडता, मध्ये कृष्ण मिश्रित होता, इह लोक सार्थकता होता आहे. विवर्ता याचा विचार, मूर्ख तोची होय चतुर, सद्य प्रचित साक्षात्कार परलोकीचा. सकळांसी जे मान्य, तेसी होतसे सामान्य, असामान्य अनन्य होई जेत नाही. उत्तम मध्यम कनिष्ठ रेखा, अदृष्टीची गुप्त रेखा, चत्वार अनुभव सारिखा होत नाही. 14 पिढ्यांचे पवाडे, सांगती ते शहाणे की वेडे, ऐकत्याने घडे की न घडे, ऐसे पहावे. रेखा टिटुकी पुसवण जाते, प्रत्यक्ष प्रत्यय येते, डोळे झाकणी करावी ते कायनिमित्त. बहुतांचे बोली लागले, ते प्राणी अनुमानी बुडाले, मुख्य निश्चय चुकले प्रत्ययाचा. उदंडाचे उदंड ऐकावे, परी ते प्रत्यय पहावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी. कोणाशी नव्हे म्हणू नये, समजावे उपाय उपाये, प्रत्यय घ्यावा बहुत काय बोलून या. माणूस हे कांड आणि काचे, मान्य करावे तयांचे, येणे प्रकारे बहुतांचे अंतर राखावे. अंतरी पीळ पेच वळसा, तोची वाढवी बहुवसा, तरी मग शहाणा कैसा निववू नेणे. वेडे करावे शहाणे, तरीच जिने लाग्यवाणे, उगेच वादांग वाढवणे हे मूर्खपणा. मिळून जाऊन मिळवावे, पडी घेऊन उलथावे, काहीच कळवणे दावे, विवेक बळे. दुसऱ्याचे चालणी चालावे, दुसऱ्याचे बोलणे बोलावे, दुसऱ्याचे मनोगते जावे मिळून या. जो दुसऱ्याच्या हितावरी, तो विपट काहीच न करी, मानत मानत विवरी अंतरतयांचे. आधी अंतर हाती घ्यावे, मग हळूहळू उकलावे, नाना उपावे न्यावे परलोकासी. हेकांडास हेकांड मिळाला, तेथे गलबलाची झाला, कळहो उठता चातुर्याला ठावकायचा. उगीच करते बडबड, परी करून दाखवणे अवघड, परस्थळ साधने जड कठीण आहे. धके चपेटे सोसावे, नीच शब्द साहत जावे, पस्तावून परावे आपले होती. प्रसंग जाणून बोलावे, जाणपण काहीच न घ्यावे, लीनता धरून जावे जेथे तेथे. कुग्रामे अथवा नगरे, पहावी घरांची घरे, भिक्षा मिसे लहान थोरे, परीक्षून सोडावे. बहुती काहीतरी सापडे, विचक्षण लोकी मित्री घडे, उगेच पैसता काहीच न घडे, फिरणे विवरणे. सावधपणे सर्व जाणावे, वर्तपान आधीच घ्यावे, जाऊये तिकडे जावे विवेके सहित. नाना जिनस पाठांतरे, निवती सकळांची अंतरे, लिहून देता परोपकारे सीमा सांडावी. जैसे जयास पाहिजे, तेथे तात्काळाची दिजे, तरी मग श्रेष्ठची होईजे सकळा मान्य. भूमंडळी सकळांसी मान्य, तो म्हणू नये सामान्य, कित्येक लोक अनन्य तया पुरुषासी. ऐशी चातुर्याची लक्षणे, चातुर्य दिग्विजय करणे, मग तयास काय उणे जेथे तेथे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चातुर्य विवरण नाम समास षष्ठ. श्रीराम नाना विकारांचे मूळ, ते हे मूळ मायाच केवळ, अचंचळी जे चंचळ सूक्ष्म रूपे. मूळ माया जाणीवेची, मुळीच्या मूळ संकल्पाची, ओळखी षडगुणेश्वराची येण्याची न्याय. प्रकृती पुरुष शिवशक्ती, अर्धनारी नटेश्वर म्हणती, परी ते आवघी जगज्योती मूळ त्यासी. संकल्पाचे जे चळण, तेची वायोचे लक्षण, वायो आणि त्रिगुण आणि पंचभूते. पाहता कोणी एक वेल, त्याच्या मुळा असते खोल, पत्रे पुष्पे फळे केवळ मुळाच पाशी. याही वेगळे नाना रंग, आकार विकार तरंग, नाना स्वाद अंतरंग मुळामध्ये. तोची मूळ फोडून पाहता, काहीच नाही वाटे आता, पुढे वाढता वाढता दिसो लागे. कड्यावरी वेळ निघाला, अधोमुखे बळे चालिला, फांपवून पुढे आला भूमंडळी. तैशी मूळ माया जाणा, पंचभूते आणि त्रिगुण मुळे आहेत हे प्रमाण प्रत्यय जाणावे. अखंड वेल पुढे वाढला, नाना विकारी शोभला, विकारांचा विकार झाला असंभाव्य. नाना फडगरे फुटली, नाना जुंबाडे वाढली, अनंत अग्रे चालिली सृष्टीमध्ये. कित्येक फळे ती पडती, सवेची आणि निगती, ऐसी होती आणि जाती सर्व काळ. एक वेलची वाळले, पुन्हा तेथेची फुटले, ऐसे आले आणि गेले किती एक, पाने झडती आणि फुटती. पुष्पे फळे तेनेची रीती, मध्ये जीव हे जगती असंख्यात. अवघा वेलची करपतो, मुळापासून पुन्हा होतो, ऐसा अवघा विचार जो तो प्रत्यक्ष जाणावा. मूळ खाणून काढिले, प्रत्यय ज्ञाने निर्मळ केले, तरी मग वाढणेची राहिले सकळ काही. मुळी बीज शेवटी बीज, मध्ये जळरूप बीज, ऐसा हा स्वभाव सहज विस्तारला. मुळामधील ज्या गोष्टी सांगत आहे बीजसृष्टी, जेथील अंश तेथे कष्टी न होता जातो, जातो येतो पुन्हा जातो, अशा प्रत्यावृत्ती करीतो
परंतु आत्मज्ञानी जो तो अन्यथा न घडे असे जरी म्हणावे तरी काहीतरी लागे जाणावे अंतरीच परी ठावे सगळ्यांशी कैसे. तेनेसीच कार्य करीती परंतु तयास नेनती दिसेना ते काय करीती. बापुडे लोक विषय भोग तेनेची घडे तेने विने काहीच न घडे. स्थूळ सांडून सूक्ष्मी पवाडे ऐसा पाहिजे. जे आपलेची अंतर तद्रपची तदनंतर जगनंतर शरीर भेदाचे विकार वेगळाले. आंघोळीची आंघोळीस वेदना एकीची एकीस कळेना. हातपाय अवयवनाना येण्याची न्याय अवयवाने अवयवनेने मातो पराचे काय जाणे. परांतर या कारणे जाणवेना. एकाची उदके सकळ वनस्पती नाना अग्रभेद दिसती. खुडिली तितुकीच सुकती एरते टवटवित. येण्याची न्याय भेद झाला कळेना एकाचे एकाला. जाणपणे आत्मयाला भेद नाही. आत्मत्वी देवेद दिसे देह प्रकृती करिता भासे तरी जाणतची असे बहुतेक. देखो न ऐको न जाणती शहाणे अंतर परीक्षिती. धूर्त ते अवघेच समजती गुप्त रूपे. जो बहुतांचे पाळन करी जो बहुतांचे अंतर विवरी. धूर्तपणे ठाऊके करी सकळ काही. आधी मनोगत पाहती मग विश्वास धरिती. प्राणी मात्र येणेरीती वर्तत आहे. स्मरणामागे विस्मरण रोकडी प्रचित प्रमाण. आपले ठेवणे आपण चुकत आहे. आपलेच आपणा स्मरेना बोलिले ते आठवेना. उठती अनंत कल्पना ठाऊक्या कैच्या. ऐसे हे चंचल चक्र काही नीट काही वक्र. झाला रंक अथवा शक्र तरी स्मरणे. स्मरण म्हणजे देव विस्मरण म्हणजे दानव. स्मरण विस्मरणे मानव वर्तती आता. म्हणून देवी आणि दानवी संपत्ती द्विधा जाणावी. प्रचित मानसी आणावी विवेक सहित. विवेक विवेकच आणावा. आत्म्याने आत्मा ओळखावा. नेत्रे नेत्रची पाहावा दर्पणीचा. स्थळे स्थूळ खाजवावे सूक्ष्म सूक्ष्म समजावे. खुणेने खुणेसी बाणावे अंतयामी. विचारे विचार जाणावा विचार. अंतरे जाणावे अंतर अंतरे जाणावे परांतर होऊन ये. स्मरणा माझी विस्मरण हिची भेदाचे लक्षण. एकतेसी परिपूर्ण होत नाही. पुढे सिके मागे विसरे पुढे उजेड मागे अंधारे. पुढे स्मरे मागे विस्मरे सकळ काही. तुर्या जाणावी स्मरण सुषुप्ती जाणावी विस्मरण. उभयंता शरीरी जाण वर्तती आता. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अधोर्ध निरूपण नाम समास सप्तम. श्रीराम रेणुहून सूक्ष्म किडे त्यांचे आयुष्य निपटची थोडे. युक्ती बुद्धी तेनेची पाडे तयामध्ये. ऐसे नाना जीव असती पाहू जाताना दिसती. अंतकरण पंचकाची स्थिती तैसीची आहे. त्यापुरते त्यांचे ज्ञान विषयी इंद्रिय समान. सूक्ष्म शरीरे विवरण पाहतो कोण. त्यास मुंगी महाथोर नेनो चालीला कुंजर. मुंगी समुताचा पूर ऐसे बोलती. ते मुंगी समान शरीरे उदंड असती लहान थोरे. समस्तामध्ये जीवेश्वरे वस्तिकीचे. ऐसिया किड्यांचा संभार उदंड दाटला विस्तार. अत्यंत साक्षेपी जो नर ते विवरण पाहे. नाना नक्षत्री नाना किडे त्यास भासती पर्वता एवढे. आयुष्यही तेनेची पाडे उदंड वाटे. पक्षा एवढे लहान नाही पक्षा एवढे थोर नाही. सर्प आणि मत्स्य नाही येण्याची पाडे. मुंगीपासून थोर थोरे चढती वाढती शरीरे. त्यांची निर्धारिता अंतरे कळो येती. नाना वर्ण नाना रंग नाना जीवनांचे तरंग. एक सुरंग एक विरंग किती म्हणून सांगावे. एके सुकुमारे एके कठोरे निर्माण केली जगदेश्वरे. सुवर्णासारखी शरीरे दैदिप्यमाने. शरीर भेदे आहार भेदे वाचा भेदे गुण भेदे. अंतरीवासी जे अभेदे एक रूपे. एक त्रासके एक मारके पाहो जाता नाना कौतुके. किती एक अमौलिके सृष्टीमध्ये. ऐसी अवघी विवरण पाहे. ऐसा प्राणी कोण आहे. आपुल्या पुरते जाणून राहे किंचित मात्र. नवखंड हे वसुंधरा सप्तसागरांचा फेरा. ब्रह्मांडा बाहेरील निरा कोण पाही. त्या निरामध्ये जीव असती पाहो जाता असंख्याती. त्या विशाळ जीवांची स्थिती कोण जाणे. जेथे जीवन तेथे जीव हा उत्पत्तीचा स्वभाव. पाहता याचा आविर्भाव उदंड असे. पृथ्वी गर्भी नानाशी निरे त्या निरांमध्ये शरीरे. नाना जिन्नस लहान थोरे कोण जाणे. एक प्राणी अंतरिक्षी असती तेही नाही देखील इच्छिती. वरीच्या वरी उडे न जाती. पक्ष फुटल्यानंतरे नाना खेचरे आणि भूचरे. नाना वनचरे आणि जळचरे. 84 योनी प्रकारे कोण जाणे. उष्ण तेज वेगळे करुणी जेथे तेथे जीव योनी. कल्पनेपासून होती प्राणी कोण जाणे. एक नाना सामर्थ्य केले एक इच्छेपासून झाले. एक शब्दासारीसे पाविले उश्राप देह. एक देह बाजीगरीचे एक देह बोंडवरीचे. एक देह देवतांचे नाना प्रकारे. एक क्रोधापासून झाले एक तपापासून जन्मले. एक उश्रापे पावले पूर्व देह. ऐसे भगवंताचे करणे किती म्हणून सांगणे. विचित्र मायेच्या गुणे होत जाते.
नाना अवघड करणे केली, कोणी देखील ना ऐकिली, विचित्र कळा समजली पाहिजे सर्वे. थोडे बहुत समजले, पोटापुरती विद्या शिकले, प्राणी उगायचं गर्वे गेले, मी ज्ञाता म्हणून. ज्ञानी एक अंतरात्मा, सर्वांमध्ये सर्वात्मा, त्याचा कळावया महिमा. बुद्धी कैची सप्तकुंचक ब्रह्मांड, त्यातच सप्तकुंचक पिंड, त्या पिंडामध्ये उदंड प्राणी असती. आपल्या देहातील न कळे, माते अवघे कैसे कळे, लोक होतील उतावळे अल्पज्ञानी. अनुरेना ऐसे जिन्नस, त्यांचे आम्ही विराट पुरुष, आमचे उदंडचे आयुष्य त्यांच्या हिशेबे. त्यांच्या रीती त्यांचे दंडक, वर्तायाचे असती अनेक, जाणे सर्व ही कौतुक ऐसा कैसा. धन्य परमेश्वराची करणे, अनुमाने अंतःकरणे, उगीच अहंता पाणी पापीनी वेढा लावी. अहंता सांडून विवरणे, कित्येक देवाचे करणे, पाहता मनुष्याचे जीने थोडे आहे. थोडे जीने अर्धपुडी काया, गर्व करीती रडाया, शरीर आवगे पडाया वेळ नाही. कुशीळ ठाई जन्मले आणि कुशीळ रसेची वाढले, यास म्हणती थोरले कोण्याही सेबे. कुशीळ आणि क्षणभंगुर, अखंड व्यथा चिंतातुर, लोक म्हणणे उगेच म्हणती थोर वेडेपणे. काया माया दो दिसांची, आधी अंत्य अवघीची, झांका तापा करून उगीची, थोरी व दावेती. झाकिले तरी उपंढर पडे, दुर्गंधी सुटे जिकडे तिकडे, जो कोणी विवेके पवाडे तोची धन्य. उगेची कासया तंडावे, मोहा अढहंतेचे गुंडावे, विवेके देवास धुंडावे, हे उत्तमोत्तम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म जीव निरूपण नाम समास अष्टम. श्रीराम चौखाणीचे प्राणी असती, अवघे उदेकेची वाढती, ऐसे होती आणि जाती, असंख्यात तत्वांचे शरीर झाले, अंतरात्म्या सगट वळले, त्यांचे मूळ जो शोधिले तो उदक रूप. शरद काळीची शरीरे, पिळपिळ झिरपिती निरे, उभय रेते एकत्र मिसळती रक्ती. अन्नरस देहरस, रक्त रेते बांधे मूस, रसद्वे सावकाश वाढू लागे, वाढता वाढता वाढले, कोमळाचे कठीण झाले, पुढे उदक पैसावले, नाना अवेवी. संपूर्ण होता बाहेरी पडे, भूमी सपडता मग ते रडे, अवघ्याचे अवघेच घडे ऐसे आहे. कुडी वाडे कुबुद्धी वाडे, मुळापासून अवघेच घडे, अवघेची मोडे आणि वाडे देख देखता. पुढे अवघियांचे शरीर दिवसेंदिवस झाले थोर, सुचो लागला विचार काही काही. फळामध्ये बीज आले, तेने न्याये ते झाले, ऐकता देखता उमजले सकळ काही. बीजे उदके अंकुरते, उदक नसता उडून जाती, एके ठाई उदक माती होता बरे. दोह मध्ये असता बीज, भिजवण अंकुर सहज, वाढता वाढता पुढे रीज उदंड आहे. इकडे मुळ्या धावा घेती, तिकडे अग्रे हेलावती, मुळे अग्रे दीर्घा होती बीजापासून. मुळ्या चालिल्या पाताळे, अग्ने धावती अंतराळे, नाना पत्री पुष्पी फळे, दिगडील झाडे, फळांवरील सुमने, सुमनांवरील पाने, पानांवरील अनुसंधाने, काष्टे अवघी, काष्टावरील मुळ्या बारीक, मुळ्यावरील ते उदक, उदक आळून कौतुक भूमंडळाचे. याची ऐसी आहे प्रचिती, तेव्हा सकळांवरील जगती, जगतीवरील मूर्ती आपो नारायणाची. तयावरील अग्निदेव, अग्निवरील वायुदेव, वायुदेवावरील स्वभाव अंतरात्म्याचा. सकळांवरील अंतरात्मा, त्यासी नेणे तो दुरात्मा, दुरात्मा म्हणजे दुरी आत्मा अंतराला तया. जवळी असोन चुकले, प्रत्ययास नाही सोकले, उगेची आले आणि गेले देवाच करिता. म्हणून सकळांवरील देव, त्यासी होता अनन्य भाव, मग हे प्रकृतीचा स्वभाव पालटो लागे. करी आपुला व्यासंग, कदापि नव्हे ज्ञानभंग, बोलणे चालणे व्यंग, पडोच नेदी. जे वडिली निर्माण केले ते पाहिले, काय काय वडिली केले किती पहावे. तो वडील जेथ चेतला, तेची भाग्य पुरुष झाला, अल्पचेतने तयाला अल्पभाग्य. तया नारायणाला म्हणे अखंड आठवावे ज्ञाने, मग ते लक्ष्मी तयापासून जाईल कोठे. नारायण असे विश्वी, त्याची पूजा करीत जावी, या कारणे तो शवावी कोणीतरी काया. उपासना शोधून पाहिली, तो ते विश्व पातळी झाली, न कळे लीळा परीक्षिली, न वचे कोणा. देवाची लीळा देवे विन, आणिक दुसरा पाहे कोण, पाहणे तितुके आपण देवची असे. उपासना सकळा ठाई, आत्माराम कोठे नाही, या कारणे ठाई ठाई रामे आटोपिले. ऐसी माझी उपासना, अनिता न ये अनुमाना, नेऊन घाली निरांजना पैलीकडे. देवाकरिता कर्मे चालती, देवाकरिता उपासक होती, देवाकरिता ज्ञाने असती किती एक. नाना शास्त्रे नाना मते, देवची बोलीला समजते, नेमकान नेमक वेस्ता वेस्ते कर्मानुसार. देवास अवघे लागे करावे, त्यात घेऊ ये तितुके घ्यावे, अधिकारासारिखे चालावे म्हणजे बरे. आवाहन विसर्जन असेच बोलिले विधान, पूर्वपक्ष झाला येथून सिद्धांत पुढे. वेदांत सिद्धांत धादांत, प्रचित प्रमाण नेमस्त, पंचीकरण सांडून हित वाक्यार्थ पहावा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पिंडितोत्पी निरूपण नाम समास नवन.
श्रीराम गगनी अवघेची होत जाते, गगना ऐसे तगे नाते, निश्चयी चंचळ नानाते येण्याची नाही. अंधार दाटला बळे, वाटे गगन झाले काळे, रवी किरण ते पिवळे सवेची वाटे. उदंड हिव जेव्हा पडिले, गमे गगन थंड झाले, उष्ण झळेने वाळले ऐसे वाटे. ऐसे जे काही वाटले ते झाले आणि गेले, आकाशा सारिगे तगले हे तो घडेना. उत्तम जाणिवेचा जिनस, समजो न पाहावे सावकाश, निराभास ते आकाश भास मिथ्या. उदक पसरे वायो पसरे, अंतरात्मा अंत्यतची पसरे, तत्वे तत्व अवघेची पसरे अंतर्यामी. चळते आणि चळेना ते, अंतरी अवघेच कळते, विवरचेनी निवळते प्राणीमात्रांसी. विवरता शेवटी, निवृत्तीपदी अखंड भेटी, झाली आणि तुटी होणार नाही. जेथे ज्ञानाचे होते विज्ञान आणि मनाचे होते उन्मन, तत्व निरसनी अनन्य विवेकी होते. वडिलांस शोधून पाहिले, तो चंचळाचे निश्चळ झाले, देवभक्तपण गेले तये ठाई. ठाव म्हणता पदार्थ नाही, पदार्थ मात्र मुळी नाही, जैसे तैसे बोलो काही कळावया. अज्ञान शक्ती निरसली, ज्ञानशक्ती मावळली, वृत्ती शून्य कैसी झाली स्थिती पहा. मुख्य शक्ती पाततो ऐसा, नाही चंचळाचा वळसा, निवांती निवांत कैसा निर्विकारी. चंचळाची विकार बालटे, चंचळची जेथे आटे, चंचळ निश्चळ घनवटे हे तो घडेना. महावाक्याचा विचारो, तेथे संन्यासास अधिकारो, देवी कृपेचा जो नरू तोची विवरण पाहे. संन्यासी म्हणे जे षडन्यासी, विचारवंत सर्व संन्यासी, आपुली करणी आपणासी निश्चयेसी. जगदीश वळल्यावरी, तेथे कोण अनुमान करी, आता असो हे विचारी विचार जाणती. जे जे विचारी समजले, तेथे निसंग होऊन गेले, देहाभिमानी जे उरले ते देहाभिमान रक्षती. लक्षी बैसले अलक्ष, उडून गेला पूर्व पक्ष, हेतु रूपे अंतरसाक्ष तोही मावळला. आकाश आणि पाताळ दोन्ही नामी अंतराळ, काढिता दृश्यांचे चढळ अखंड झाले, ते तो अखंडची आहे. मन उपाधी लक्षण पाहे, उपाधी निरासे साहे, शब्द कैसा शब्द पर कल्पने पर, मनबुद्धी अगोचर, विचारे पाहावा विचार अंतर्यामी. पाहता पाहता कळू येते, कळले तितुके व्यर्थ जाते, अवघड कैसे बोलावे ते कोण्या प्रकारे. वाक्यार्थ वाच्यांश शोधिला, अलक्षी लक्षांश बुडाला, पुढे समजून बोला कोणीतरी. शाश्वतास शोधित गेला, तेने ज्ञाने साच झाला, विकार सांडून मिळाला निर्विकारे. दुःस्वप्न उदंड देखिले, जागे होता का लटिका झाले, पुन्हा जरी ते आठविले तरी ते मिथ्या. प्रारब्ध योगे देह असे अथवा निरसे, विचारे अंतरी बैसे चळे नायसा. बीज अग्नीने भाजले, त्यांचे वाढणे खुंटले, ज्ञात्यास तैसे झाले वासना बीज. विचारे निश्चळ झाली बुद्धी, बुद्धीपासी कार्यसिद्धी, पाहता वडिलांची बुद्धी निश्चळी गेली. निश्चळास ध्यातो तो निश्चळ, चंचळास ध्यातो तो चंचळ, भूतांस ध्यातो तो केवळ भूत होय. जो पावला शेवटवरी, तयासे हे काहीच न करी, अंतरनिष्ठा बाजी घरी तैसी माया. मिथ्या ऐसे कळू आले, विचाराने सुदृढ झाले, अवघे भयाची उडाले अकस्मात. उपासनेचे उत्तीर्ण व्हावे, भक्तजने वाढवावे, अंतरी विवेके उमजावे सकळ काही. इतिश्री दासबोधे, गुरुशिष्य संवादे, सिद्धांत निरूपण नाम समास दशम. जय जय रघुवीर समर्थ.